नमस्कार मित्रों, माझी बहीण लाडकी योजनेचे दोन नवीन अपडेट आलेले आहेत। आता सर्वांनाच फॉर्म भरता येणार आहे ऑनलाइन पद्धतीने। काल सामान्य महिला हा ऑप्शन गायब झालेला होता, तर आज तो ऑप्शन आलेला आहे। ही एक अपडेट आहे। दुसरी म्हणजे 14 तारखेपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म सबमिट होऊन अप्रूव्हल होतील त्याच महिलांना 3000 रुपये 17 तारखेला मिळणार। या दोन अपडेट मी सांगणार आहे। चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। ज्या ज्या महिलांनी ऑनलाइन फॉर्म भरलेले आहेत त्यांनी सुद्धा पहा आणि ज्यांचे भरायचे आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम आपण स्क्रीनवरती पाहू शकता जो सामान्य महिला ऑप्शन गेलेला आहे तो आलेला आहे की नाही। तर पहा, ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज करता येतो। यामध्ये आपल्याला नवीन खाते तयार करावं लागतं। नवीन खाते तयार करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर कालचा व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये खाते तयार करता येत होतं पण सामान्य महिलांना नाही। तर पहा, त्या संदर्भात काल मी व्हिडिओ बनवला होता, आवाज उठवला होता की सामान्य महिलांनी काय केलं, त्यांना का फॉर्म भरता येणार नाही या संदर्भात। आणि आज सक्सेसफुली ऑथरायझेशन पर्सन मध्ये सामान्य महिला हा ऑप्शन आलेला आहे। पाहू शकता तुम्हाला सुद्धा आलेला आहे का। तर पहा, कालचा व्हिडिओचा इम्पॅक्ट असू द्या किंवा वेबसाईटचा एरर असू द्या, पण सामान्य महिलांना आता फॉर्म भरता येणार आहे। त्यांचं लॉग इन करा, त्या लॉग इन थ्रू OTP जाऊन आधारला तुम्ही फॉर्म भरू शकता। आता सध्या सर्व्हर डाऊन आहे, या बाबतीत मी काही चर्चा करणार नाही कारण बरेचसे व्हिडिओ मी त्या संदर्भात बनवलेले आहे। सरकारने पोर्टल काढलेला आहे पण ते बिनकामाचं म्हणता येऊ शकतं, कारण जर मी आत्ता फॉर्म भरायला घेतला तर संध्याकाळपर्यंत फॉर्म सक्सेसफुली होतच नाही। OTP जातो, OTP फिल केल्यावर इनव्हॅलिड OTP किंवा बरेचसे एरर येतात, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। रात्री ट्राय केलं, रात्री पण ओपन होत नाही। हेच जर माझ्या बाबतीत होत असेल तर सामान्य माणसांना, सामान्य महिलांना फॉर्म भरता येऊ शकतो का। जो आधारचा सर्व्हर आहे तो सुद्धा डाऊन आहे, त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरताना बरेचसे प्रॉब्लेम येत आहे। सरकारला मी आणखीन एक विनंती केली होती, नारी शक्ती ॲप वरती फॉर्म भरताना सोपे जात होते, तो ॲप पुन्हा सांगतो चालू करा, कारण त्यावरती ज्या वंचित राहिलेल्या महिला आहेत त्यांना भरता येतो। त्याचबरोबर आता ह्या वेबसाईट वरती आधार OTP गेल्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येत नाही। बऱ्याचशा महिलांकडे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा त्यांच्याकडे मोबाईलच नाही, त्या महिलांनी काय करावं। हा तर ऑप्शन आहेच, पण नारी शक्ती ॲप वरती विदाउट आधार OTP थ्रू फॉर्म भरला जात होता। मग आता या महिलांना का नारी शक्ती ॲप मधून फॉर्म भरता येणार नाही। आता पहा, दुसरी अपडेट ही आहे की आपण पाहू शकता आपला माझी बहीण लाडकी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता रक्षाबंधन दिवशी येणार होता, पण तो 2 दिवसापूर्वी आधीच घेण्यात येणार आहे। 1 रुपया हा डेमोसाठी महिलांच्या खात्यावरती कोणाकोणाच्या आलेला आहे, म्हणजे टेस्टिंग चालू होतं। तुम्हाला आलेला आहे का कमेंट करा, व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे जॉईन व्हा। आता पहिला व दुसरा हप्ता कधी येणार आहे ते सांगतो आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे। आता जर फॉर्म भरला तर मिळू शकतो का हे तुम्हाला सांगणार आहे। स्क्रीनवरती पाहू शकता 17 ऑगस्ट रोजी हप्ता सोडण्यात येणार आहे। महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। आता पहा, योजनेचा 17 तारखेला पहिला व दुसरा हप्ता म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यात येणार आहेत। ते कोणाच्या खात्यात येणार आहे, 14 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत पण ते मंजूर झालेले असतील त्यांच्याच खात्यावरती 17 ऑगस्ट रोजी 3000 रुपये येणार आहेत। ही दुसरी अपडेट आहे। आता मित्रो, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आता फॉर्म तर भरत नाही, पण जर तुमचा नशिबाने 14 तारखेच्या आत फॉर्म भरला गेला आणि तो अप्रूव्हल झाला तर तुम्हाला मात्र 3000 रुपये भेटतील। अन्यथा तुम्हाला नेक्स्ट हप्त्यासाठी वाट पाहावी लागेल, म्हणजे नेक्स्ट ज्यावेळी हप्ता काढतील त्यावेळी तुमचे हे 2 हप्ते येऊन जातील। अशा प्रकारे ही अपडेट होती। चॅनल वरती नवीन असाल, महिला भगिनी असाल तर आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे ते फॉलो करून ठेवा। जर सर्व्हर फास्ट झाला तर व्हॉट्सअप चॅनल वरती मेसेज करण्यात येईल
तिथे जॉईन व्हायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुमच्या काही कमेंट असतील तर जरूर कमेंट करा, त्या बाबतीत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देण्यात येईल। धन्यवाद।